कुंडली कवरदे हर विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती, परी कर्म फळी आसक्ती धरोनिया. ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायामध्ये गोपालकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद आपल्याला दिसतो आणि यामध्ये कृष्ण अर्जुनाला उपदेश करताना गीता या मिमां पुष्पितां वाचम या शब्दामध्ये बोलते. तर याचं विवरण करताना ज्ञानेश्वरांच्या श्रीकृष्णाने वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती पुष्पितां वाचम, तेव्हा पुष्पित वाणी म्हणजे गोड भाषा या अर्थाने, म्हणजे ज्यातून आपल्याला काहीतरी आसक्ती निर्माण होईल. वेद अर्थात हा वेगवेगळ्या गोष्टींनी कर्म, ज्ञान, उपासना यांनी युक्त आहे. परंतु वेदाचा मूळ अर्थ न स्वीकारता किंवा वेदाचं तात्पर्य न लक्षात घेता काही लोक वेदांना प्रवृत्ती मार्गी गृहीत धरतात की वेदांनी प्रवृत्ती मार्गच सांगितला. कोणता? तर वेद हा यज्ञाची उपासना सांगतो आणि यज्ञ कशासाठी? तर स्वर्ग कामो यजेत, ही वेदाची श्रुती आहे. स्वर्गाच्या इच्छेने यज्ञ. आता यज्ञ वास्तविक म्हणून माऊलींनी वाघ यज्ञ शब्द वापरलाय, कारण यामध्ये जो यज्ञ आहे तो समर्पणाच्या अनुषंगाने माऊली वापरतात. आणि यज्ञाची प्रतिष्ठा तर ठेवायचीच आहे, परंतु यज्ञातून केवळ स्वर्ग सुखाची किंवा स्वर्गात जाण्याची इच्छा हे केवळ मर्यादित लक्ष माऊलींना नकोय. मर्यादित किंवा केवळ आपल्या स्वार्थापुरतं यज्ञाला माणसाने स्वीकारू नये. म्हणून माऊली म्हणतात की अनेक लोक यज्ञाचा आणि वेदांचा चुकीचा अर्थ लावतात. वेदाने वेदाधारे बोलती, वेदाच्या आधारे सांगतात, परंतु केवळ कर्माची प्रतिष्ठा सांगतात आणि कर्मफळामध्ये आसक्ती ठेवतात. आता कर्माचं महत्व किंवा कर्माची प्रतिष्ठा ही जैमिनींनी सांगितलेली आहे. म्हणजे व्यास महर्षींचे जे मुख्य 4 शिष्य आहेत त्यापैकी जैमिनी यांनी कर्माला प्राधान्य दिलंय. त्यांनी ईश्वरच मानलेला नाही, कर्म हेच ईश्वर आहे असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळं कर्माची प्रतिष्ठा ही वेदात सांगितली नाही असं नाही. वेदाने कर्मालाही महत्व दिलंय, तसं ज्ञानालाही दिलंय, उपासनेलाही दिलंय. परंतु प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपला विचार पुढे मांडतात. म्हणून ते म्हणतात कर्म जरी असलं तरी ती कर्माची फलाशा ही माणसाला त्याच्या व्यावहारिक आणि केवळ मर्यादित सुखामध्ये अडकवते. त्यामुळं आपण कर्माच्या मध्ये असलेली आसक्ती सोडली पाहिजे, कर्मफळातली आसक्ती सोडली पाहिजे. हे अर्जुना, तू जे या ठिकाणी कर्म करणार आहेस ते युद्धाच आहे, पण तू मोहामध्ये अडकलास. कशामुळे? तर यांनी माझे सगळे बांधव माझ्या हाताने मरतील असं तुला वाटतं. तेव्हा हा जो परिणाम आहे त्या परिणामाचा विचार तू करू नको, परिणाम माझ्यावरती सोपव, कारण परिणामाची जबाबदारी तुझी नाहीये. स्वर्ग सुखभोगीचे मनोहर. वास्तविक यज्ञादी कर्म करून स्वर्ग प्राप्त होणार नाही असं नाही, होतो, पण केवळ स्वर्गासाठी यज्ञ करू नका. मूळ मुद्दा असा आहे की एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त करायची आहे, परंतु त्यासाठी एखाद्या मोठ्या गोष्टीचा वापर आपण करू नये. ती सहजच प्राप्त होणार आहे आणि म्हणून ध्येय ते नसलं पाहिजे, हा मूळ मुद्दा आहे. माऊलींनी हे सांगितलंय की ध्येय हे मोठं असलं पाहिजे, व्यापक असलं पाहिजे, श्रेष्ठ असलं पाहिजे. यज्ञातून केवळ आम्हाला स्वर्गप्राप्ती हे ध्येय म्हणजे खूप अलीकडचा विचार झाला किंवा मर्यादित ध्येय झालं. म्हणून माऊली म्हणतात परी एकची कुडे
करीती जे स्वर्ग कामू मनी धरिती यज्ञ पुरुषा चुकती भोगता जो. वास्तविक यज्ञ पुरुषाने याचं वर्णन केलेलं नाहीये. यज्ञ पुरुषाने केवळ स्वर्ग सुखासाठी यज्ञ एवढं सांगितलेलं नाही. पण ज्याप्रमाणे लहान मुलांना, अगदी लहान मुलांना आपण शाळेमध्ये किंवा छोट्या वर्गामध्ये पाठवत असताना एखादं आमिष दाखवतो, मग चॉकलेट, गोळी किंवा काहीतरी लॉलीपॉप याचा आपण आमिष दाखवतो आणि मुलांना शाळेत पाठवतो. वास्तविक शाळेमधलं शिक्षण हे लॉलीपॉपपेक्षा खूप मोठं आहे. पण मुलांना त्याचं ज्ञान नसतं किंवा लहान बालपणी त्याचं आकलन नसतं, म्हणून त्यांना केवळ शाळेत गेलं म्हणजे चॉकलेट मिळतं, या चॉकलेटसाठी शाळेत जातात. तसं स्वर्गासाठी यज्ञ करतात जे अज्ञानी लोक आहेत आणि स्वर्ग फळाची अपेक्षा करतात. म्हणून ते म्हणतात, अहो मग असं जर असेल, कृष्ण म्हणतात, हे अर्जुना, असे जे लोक आहेत अज्ञानी, त्यांनी जे पुण्य प्राप्त केलेलं आहे ते सगळं पुण्य नष्ट होतं, ते सगळं पुण्य निरर्थक ठरतं, ते सगळं पुण्य वाया जातं, ते सगळं पुण्य केवळ व्यावहारिक पातळीवर शिल्लक राहतं. याची 3 उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत, 3 दृष्टांत दिलेले आहेत. एक कापुराचा दृष्टांत आहे, दुसरा मिष्टान्नाचा दृष्टांत आहे आणि तिसरा दृष्टांत दिलेला आहे तो अन्न किंवा आपण जे रांधवण करतो, अन्न शिजवतो. आता पहिलं दृष्टांत दिलाय कापुराचा. कापुराची राशी आहे, डोंगरा एवढी आहे, पण तिथे जर अग्नी लावून दिला त्याला तर कापूर शिल्लकच राहणार नाही, ते निरर्थक वाया जाईल. तसं तुमचं सगळं पुण्य वाया जातं. केवळ तुम्ही स्वर्गाची अपेक्षा केली तर सगळं पुण्य वाया जातं. म्हणजे फलाच्या अपेक्षेने केलेलं तपश्चर्येदी जे कर्म आहे ते वाया जातं. तसं मिष्टान्न संवरी, जे अत्यंत चांगलं मिष्टान्न केलंय, खूप सुंदर अशा प्रकारचे लाडू करंजा वगैरे केल्यात, परंतु त्यामध्ये जर आपण विष टाकलं तर जसं ते खाण्याचे उपयोगी नाही, उलट घात करणार आहे, घातक आहे. या शब्दाने माऊली म्हणतात, जे कर्म फळाची अपेक्षा करतात ते घातक आहेत. म्हणजे पहिला उदाहरण दिलंय ते नष्ट होण्याचं, निरर्थक. दुसरं उदाहरण दिलंय घात, आणि तिसरं उदाहरण दिलंय की एखादा अमृत कुंभ आहे, त्याला जर आपण लाथाडलं तर जसा तो वाया जातो त्याप्रमाणे आपण केलेलं सगळं कर्म वाया जातं. आणि माऊली म्हणतात, जैसी रांधवणी रससोई की निकी करून या मोले विकी. खूप आज आपण बघतो की अनेक ठिकाणी ग्रह उद्योग करणाऱ्या स्त्रिया आहेत, खूप सुंदर सुंदर अशा प्रकारचे पदार्थ करतात, छान छान प्रकारच्या वेगवेगळ्या, ज्याला रससोयी शब्द वापरलाय माऊलींनी, म्हणजे आपल्या घरामधले उत्तम उत्तम पदार्थ करतात, परंतु ते बाजारामध्ये विकायला लागतात, म्हणजे त्याचे पैसे करतात. वास्तविक उत्तम पदार्थ हा खाण्यासाठी, आपल्या घरच्यासाठी उपयुक्त ठेवायच्या ऐवजी किंवा आपल्या मुलाबाळांना देण्याच्या ऐवजी जर त्या विकू लागल्या, त्याचा पैसा करू लागल्या, तर जसा तो त्याचा अधःपतन आहे, केलेल्या पक्वान्नाचा अधःपतन आहे. केवळ पैशासाठी तुम्ही करता, ही खूप अत्यंत लाज आणणारी गोष्ट आहे. त्याप्रमाणे ते म्हणतात, जैसे रांधवणे रससोय निकी करून या मोले विकी. आपण जर पैशासाठी एवढ्या सगळ्या पक्वान्नाची निर्मिती करत असू तर त्या पक्वान्नाला सुद्धा कमीपणा येतो. त्याप्रमाणे केवळ भोगासाठी जर तुम्ही यज्ञयाग करत असाल तर त्या यज्ञयागाचं देखील महत्व कमी होतं. तसं हे अर्जुना, आता तुला सुबुद्धी मी सांगतो, एकच एक व्यवसायात्मिका बुद्धी रे कुरुनंदन. हे अर्जुना, आता एकच एक बुद्धी, एकच एक मन, एकच एक विचार कर, तो म्हणजे दुर्बुद्धी सोडून दे आणि मी सांगतो त्याप्रमाणे युद्धाला तयार हो. या ठिकाणी जे यज्ञ किंवा वेद आहेत, ज्या वेदाने यज्ञ सांगितलाय, तेही गुणी आवृत्त हे वेद जाणे निभ्रांत. वेदाने सगळं सांगितलंय, वेदाने काय सांगितलं नाही. म्हणून वेदू अनंतू बोलिला असं म्हणतात. वेद अनंतू बोलिला, वेदाने सगळंच सांगितलंय. त्याने कर्म सांगितलंय, त्याने उपासना सांगितली, त्याने भक्ती सुद्धा सांगितली, त्याने ज्ञानही सांगितलंय, त्याने कर्मकांडही सांगितलंय, यज्ञकांडही सांगितलंय. पण हे सगळं जरी सांगितलेलं असलं तरी हे त्रिगुणाच्या पातळीवरचे सत्व, रज आणि तम. सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी वेद बनलेला आहे.
म्हणून अर्जुना हा त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन. हे अर्जुना तू निस्त्रैगुण्य बन. वास्तविक वेदाने त्रिगुण सांगितलं, परंतु अर्जुना तुला मी त्रिगुणाच्या पलीकडे जायला सांगतोय, सत्व रज तमाच्या पलीकडे जायला सांगतोय. कारण जे केवळ स्वर्गसूचक धनुर्धरा, वेदावर अनेक ठिकाणी माऊलींनी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या युक्तिवादाने मात केलेली आहे. की वेदातला विचार अनेक ठिकाणी माऊलींनी सांगितले की अर्जुना वेदू जरी झाला तरी मी नेणता वाया गेला, कणू सांडोनी उपणेला कोंडा जैसा, असं काही ठिकाणी म्हटले. तर काही ठिकाणी वेद हा फक्त 3 वर्णाच्याच कानाला लागला म्हणून सुद्धा वेदाला नाव ठेवलेलं आहे. या ठिकाणी सुद्धा वेद हा त्रिगुण सांगणार आहे किंवा सत्वरज तमामध्ये अडकलेला आहे, म्हणून तो यज्ञाने स्वर्ग प्राप्त होतो एवढ्या पुरताच आपण त्याला स्वीकारतो असं म्हटलेलं आहे. संत तुकाराम महाराज सुद्धा वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, एरानी वाहावा भार माथा, अशी जी भूमिका घेतात त्याच्या मागचं हे रहस्य आहे की वेद हा खूप सांगितलं वेदांनी, पण त्यातलं तत्व लोकांना कळलं नाही. नामदेव महाराज सुद्धा एका ठिकाणी म्हणतात, तत्व पुसावया गेलो वेदज्ञानशी, तव तयापाशी भरले विधी निषेध. वेदामध्ये विधी आणि निषेध या 2च गोष्टी दिसतात, पण वेदामध्ये तत्व आपल्याला कळत नाही. त्याचं कारण असं आहे की वेदातलं तत्व फार सूक्ष्म आहे. जरी वेदे बहुत बोलिला विविध भेद सुचिले, तरी आपण हित आपोले तेची घेपे. या ठिकाणी श्रीकृष्णाने खूप महत्वाची भूमिका घेतलेली आहे की आपण वेदाने खूप सांगितलंय, पण आपण काय स्वीकारायचंय हा मुद्दा आहे. म्हणजे आजचं उदाहरण द्यायचं झालं तर आपण सुरुची भोजनाला जातो, त्या सुरुची भोजनामध्ये सगळे पदार्थ ठेवलेले असतात, अनेक पदार्थ ठेवलेले असतात, प्रत्येक ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लागलेले असतात. आता मूळ मुद्दा असा आहे की या सगळ्या स्टॉल मधलं सगळं आपण खायचं का आपल्याला जे पचेल ते खायचं? रुचेल ते नव्हे, सगळंच रुचतं माणसाला, सगळंच आवडतं, पण जे पचेल ते, जे आपल्याला सोसवेल ते, जे आपल्याला मानवेल ते आपण खाल्लं पाहिजे. पदार्थ तर सगळेच आहेत. त्याप्रमाणे माऊली म्हणतात की वेदाने तर सगळंच सांगितलंय, पण सगळं स्वीकारलं पाहिजे असं नाही, आपल्याला काय योग्य वाटतं ते स्वीकारणं. मला वाटतं ही ओवी या दृष्टीने महत्वाची आहे की जगामध्ये अनेक गोष्टी आहेत, पण मला काय पाहिजे याचा विचार आपण केला पाहिजे. नेहमी प्रत्येक व्यक्तीने सुद्धा याला सारासार विवेक असं म्हणतात की जगात अनेक गोष्टी आहेत, अनेक संदर्भ आहेत, पण मला काय अपेक्षित आहे, मला काय गरजेचं आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. याला औचित्य विचार असं म्हणतात. म्हणून माऊलींनी उदाहरण दिले की आकाशामध्ये सूर्य उगवतो, सकाळी सूर्य उगवला तर सगळ्या दिशा दिसायला लागतात. म्हणजे काय, 4 दिशेला माणूस पळतो का? नाही, त्याला ज्या दिशेला जायचं असतं ती दिशा त्यांनी निवडावी. म्हणून जैसा प्रगटले या गवस्ती अशेषही मार्ग दिसती, तरी तेथुलीही काय चालजी ती सांगे मज. आपल्याला सूर्य उगवल्यानंतर सगळेच मार्ग दिसतात, मग सगळ्या मार्गावरून आपण जात नाही, मग निश्चित मार्ग आपण ठरवतो. तेव्हा आपण मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे. आपला मार्ग, आपलं डिसिजन, आपला निर्णय आपण पक्का ठरवावा आणि त्या मार्गाने चालावं. सांगणारे तर खूपच आहेत, पण आपण काय करावं हा आपला विचार आपण करावा, हा मुद्दा आहे. आणि म्हणून ते म्हणतात की माऊलींनी दुसरं उदाहरण दिलेलं आहे की समुद्रामध्ये एवढं पाणी आहे, ते पूर्ण पृथ्वी व्याप्त असलेलं पाणी आहे, पण सगळंच पाणी काही आपण प्राशन करत नाही. आपली जेवढी तहान आहे तेवढंच आपण प्राशन करतो. तसं आपल्याला जे पाहिजे, जेवढं पाहिजे तेवढं आपण घ्यावं. तसं वेदाचे सुद्धा अर्थ आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपण घ्यावेत. ते वेदार्थाते विवरती, मग अपेक्षित ते स्वीकारती शाश्वत जे. वेदार्थ खूप आहे, वेदाने खूप गोष्टी सांगितल्यात, पण शाश्वत कोणतं आणि अशाश्वत कोणतं याचा विचार आपण करा आणि आपल्याला कोणतं लागू पडेल, आपल्याला कोणतं आवश्यक आहे. आपण मेडिकल स्टोअरमध्ये जातो, अनेक औषधं असतात, एका रोगावर तर 50 औषधं असतात, पण ते सगळेच आपल्याला लागू पडतात का? नाही. म्हणून निदान डॉक्टरनी लिहून दिलेल्या चिठ्ठी शिवाय आपण कोणतंही औषध घेता कामा नये, कारण त्याच्या अनेक आपल्याला दुर्गुण त्या औषधामधूनच प्राप्त होतात किंवा आपल्यावरती अनेक विपरीत परिणाम त्याचे होतात. म्हणून आपल्याला जे लागू पडणार आहे, आपल्याला जे योग्य असणार आहे
तेच आपण स्वीकारलं पाहिजे आणि त्यासाठी योग्य मार्गदर्शकाकडून त्याचा मार्ग संसाधन किंवा मार्गाचं निरूपण स्वीकारलं पाहिजे. या दृष्टीने ते म्हणतात, म्हणून ऐके पार्था याची परी पाहता तुझं उचित होय आता स्वकर्म हे. म्हणून हे पार्था, तुझं स्वकर्म हेच आता उचित आहे आणि तुझं स्वकर्म कोणतं आहे तर युद्ध करणं. हे सत्क्रियाचे आचरावी हेतू विणं. आता तू सत्क्रिया, योग्य क्रिया आणि कोणत्याही हेतूशिवाय, हेतू शून्यता त्याला म्हणतात. साहित्याच्या भाषेमध्ये त्याला हेतू शून्यता असं म्हणतात. म्हणजे आपण एका अशा पातळीवर आहोत की आपल्याला कर्म करायचे, पण कर्माच्या फळाची अपेक्षा आपल्याला ठेवायची नाहीये. कारण कर्माचा परिणाम हा भगवंताच्या हातात आहे, ईश्वराच्या हातात आहे, काळाच्या हातात आहे. म्हणून आपण सत्क्रिया मात्र करत राहावी. आपल्याला जे योग्य वाटेल ते आपण करत राहावं आणि त्याच्या परिणामाची अपेक्षा आपण करू नये. यालाच म्हणतात गीतेमधला कर्मयोग. लोकमान्य टिळकांनी ज्या कर्मयोगाला महत्व दिलंय ते हे आहे. हे कर्मयोग आपल्यासाठी आवश्यक आहे, अर्जुनासाठी आवश्यक होता आणि प्रत्येक काळामध्ये तो आवश्यक ठरेल. या ठिकाणी माऊलींचं चिंतन या ठिकाणी आजच्या दिवशी पुरता विराम देऊ. उद्या आणखी चिंतन करू. कुंडली कवरदे हर विठ्ठल गोपाल कृष्ण भगवान की जय.